construction, working principle of hydropower plant. Construction, working principle of hydropower plant. Then the advantages of hydropower plant. Then the main components used in hydropower plant with their functions, right? Then the classification of hydropower plant. The hydropower plant mainly classify into four types according to the availability of water head. वॉटर हेडनुसार आपण जे काही क्लासिफिकेशन होता हायड्रो पॉवर प्लांटचे ते आपण बघितले होते. त्यामध्ये लो हेड असेल, मिडियम हेड, देन हाय हेड. अवेलेबिलिटी ऑफ water, quantity of water. According to that, the run of river plant without pondage, run of river plant with pondage, reservoir plant त्याला आपण स्टोरेज प्लांट सुद्धा म्हणू शकतो. देन द नेचर ऑफ लोड. According to the nature of load, the hydropower plant classify into mainly two types, base load आणि peak load. आणि जो काही फोर्थ जे क्लासिफिकेशन आहे ते आहे अकॉर्डिंग टू द इन्स्टॉल कॅपॅसिटी. Hydropower plant are classified according to the installed capacity. Large hydropower plant, medium hydropower plant, small hydropower plant, mini hydro, micro hydro आणि pico hydropower plant. So the generating capacity of large hydropower plant or micro hydropower plant is it is a more than 100 megawatt. जर 100 megawatt पेक्षा जास्त जनरेशन तो प्लांट जर करत असेल तर त्याला आपण लार्ज हायड्रो पॉवर प्लांट असं म्हणतो. ठीक आहे. 100 मेगावॅट लक्षात राहू द्या, मोर दॅन 100 मेगावॅट. देन द मीडियम हायड्रो पॉवर प्लांट और स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट, इट इज रेंज इन बिटवीन 5 मेगावॅट टू 25 मेगावॅट. 25 मेगावॅटपर्यंत, 5 मेगावॅट ते 25 मेगावॅटपर्यंत जर पॉवर जनरेशन असेल तर त्याला आपण म्हणतो स्मॉल मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट. स्मॉल पॉवर प्लांट. देन मिनी पॉवर प्लांट, मिनी हायड्रो पॉवर प्लांट. मिनी हायड्रो पॉवर प्लांट हॅव्हिंग अ रेंज 50 किलोवॅट टू 2 मेगावॅट. 50 किलोवॅट टू 2 मेगावॅट. किती 500 किलोवॅट ते 2 मेगावॅटपर्यंत जर जनरेशन असेल त्याला आपण म्हणतो मिनी हायड्रो पॉवर प्लांट. देन 50 किलोवॅट टू 200 किलोवॅट, 50 किलोवॅट ते 200 किलोवॅटपर्यंत पॉवर जनरेशन जर असेल त्याला आपण म्हणतो इट इज अ मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट. आणि पिको, इट इज अ व्हेरी स्मॉल पॉवर प्लांट. इट इज अ लेस दॅन 30 किलोवॅट पॉवर जनरेशन. 30 किलोवॅटपेक्षा कमी पॉवर जनरेशन जर असेल तर त्याला आपण म्हणतो पिको हायड्रो पॉवर. पॉवर प्लांट having a range small megawatt hydro power plant 2 megawatt and killer and killer. Next point is of projects in India. Flower plants are with capacity. The first one is a Bhakra project power plant construct on sludge Himalaya. सर वॉइस ब्रेक होतोय. आणि हायड्रो पॉवर प्लांट हिमाचल प्रदेश आहे. 25 मेगावॅट. त्याची जनरेट
वन बरोबर आहे. सर वाईस ब्रेक होतोय. का- नेक्स्ट प्रोजेक्ट आहे तुमचा पुढचा पॉवर प्लांट आहे तुमचा कोयना. हा महाराष्ट्रामध्ये आहे. कोयना नदीवरती आहे महाराष्ट्रामध्ये. त्याची टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी आहे 880 मेगावॅट. आता कोयनाचा जो पॉवर प्लांट आहे तिथे नंबर ऑफ युनिट 3 नंबर ऑफ युनिट आहे. पहिलं जे युनिट आहे ते आहे 600 मेगावॅट. पहिलं जे युनिट आहे 600 मेगावॅट. त्यानंतर दुसरं जे युनिट आहे 320 मेगावॅट. आणि तिसरं जे युनिट आता करंटली वर्किंगमध्ये आहे तर तिथे आहे जवळपास 1000 मेगावॅट. म्हणजे 600, 320 आणि 1000 मेगावॅट हे एवढं टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी आहे कोयनाची. आता हे तेच सांगितले मी, 600 मेगावॅट, 320 मेगावॅट आणि 1000 मेगावॅट एवढं टोटल नंबर ऑफ युनिट्स 3 आहे तिथे. आणि टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी 600 प्लस 320 प्लस 1000 एवढं टोटल पॉवर जनरेशन आहे बाय युझिंग हायड्रो कोयना महाराष्ट्र. त्यानंतर नागार्जुना सागर आंध्र प्रदेशमध्ये आहे, कृष्णा नदीवरती आहे. त्याचे टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी किंवा इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 810 मेगावॅट. त्यानंतर इडुक्की स्टेज 1 हा तुमचा केरळामध्ये आहे. त्याचं जवळपास टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 780 मेगावॅट. त्यानंतर कृष्णा नदीवरतीच आंध्र प्रदेशमध्ये हा दुसरा प्लांट आहे. कृष्णा नदीवरती हा दुसरं युनिट झालं बघा. पहिला नागार्जुना सागर होता आणि आता हे दुसरं आंध्र प्रदेशमध्येच आहे. त्याचं टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी आहे 770 मेगावॅट. त्यानंतर आहे 690 मेगावॅट. पुढचं आहे रणजित सागर, रवी रिव्हरवरती आहे, पंजाबमध्ये आहे. त्याचे टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी किंवा इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 600 मेगावॅट. त्यानंतर चांबरा रवी रिव्हरवरतीच आहे, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. 540 मेगावॅट टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी त्याची आहे. त्यानंतर मेजर हायड्रो पॉवर प्लॅन्ट प्रोजेक्ट्स इन इंडिया विथ देअर टर्बाईन. आता ह्या जे काही आपण बघितले प्रोजेक्ट तर त्या प्रत्येक प्रोजेक्टवरती किंवा प्रत्येक पॉवर प्लांटवरती कुठल्या टाईपचं टर्बाईन त्या ठिकाणी यूज केलेलं आहे, त्या टर्बाईनचे टाईप दिलेलं आहे. भाकरा नदीवरती जो काही पॉवर प्लांट आहे तिथे फ्रान्सिस टर्बाईन यूज होतं. भाकरा नदीवरचं जे जनरेशन आहे त्याचं टोटल जनरेशन किती आहे 1225 मेगावॅट. म्हणजे फ्रान्सिस टर्बाईन आपण जास्त जनरेशनसाठी यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर लार्ज हायड्रो पॉवर प्लांटमध्ये आपण यूज करतो फ्रान्सिस टर्बाईन, लक्षात राहू द्या. त्यानंतर देहार तिथे पण फ्रान्सिस टर्बाईन आहे, सतलज नदीवरती तो आहे. त्यानंतर हा तुमचा कलांदी स्टेज 1 फ्रान्सिस आणि कपलान ही तिथे 2 नंबर ऑफ टर्बाईन्स आहे. तर एक टर्बाईन तुमचं फ्रान्सिस आहे आणि दुसरं आहे कपलान टर्बाईन. ठीक आहे. त्यानंतर हे जे काही सारस्वती जे आहे तर तिथे पेल्टन व्हील आहे, पेल्टन टर्बाईन त्या ठिकाणी आहे, कर्नाटकमध्ये तो प्लांट आहे. त्यानंतर आपला जो काही कोयना पॉवर प्लांट आहे महाराष्ट्रामध्ये, कोयनाचं टोटल जनरेशन तुम्हाला सांगितलं तिथे जवळपास नंबर ऑफ युनिट 3 आहे. एक 600 मेगावॅट, दुसरं 320 मेगावॅट आणि तिसरं जे आहे 1000 मेगावॅट. तर तिथे कोयनाला पेल्टन टर्बाईन किंवा पेल्टन व्हील त्या ठिकाणी आहे. तर नागार्जुना सागर जे आहे तिथे फ्रान्सिस टर्बाईन यूज केलेला आहे.
इडुक्की स्टेज 1 तिथे पेल्टन टर्बाईन आहे. श्रीसालममध्ये फ्रान्सिस टर्बाईन आहे. आंध्र प्रदेशमध्ये जो प्लांट आहे. त्यांचं सलालमध्ये सुद्धा फ्रान्सिस टर्बाईन आहे. जम्मू काश्मीरमध्ये तो आहे चेनाब नदीवरती. त्यानंतर रणजित सागरवरती पण फ्रान्सिस टर्बाईन आहे. त्यानंतर चॅमेग्रामध्ये जो काय आहे हिमाचल प्रदेशमध्ये तर तिथे पण पेल्टन व्हील आहे. का बरं पेल्टन व्हील आहे तर तिथे 540 मेगावॅट आहे. जनरली आपण लार्ज हायड्रोमध्ये फ्रान्सिस वापरतो, लार्ज आणि मीडियममध्ये. सो तिथे पण तुमचं फ्रान्सिस टर्बाईन यूज केलेला आहे. ठीक आहे. सो ही झाले काही पॉवर प्लॅन्ट जे काही इंडियामध्ये आहे. पण मोस्टली आपण फोकस करतो जे पॉवर प्लॅन्ट महाराष्ट्रामध्ये आहे तर ते कुठल्या नदीवरती आहे, कुठल्या प्लेसला आहे, तिथे नंबर ऑफ युनिट्स किती आहे आणि त्यानंतर तिथे टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी किती आहे. आता महाराष्ट्रामध्ये जेवढे पॉवर प्लॅन्ट आहे तर तेवढे वन बाय वन मी तुम्हाला सांगतोय. फर्स्ट जो पॉवर प्लॅन्ट आहे तो तुमचा कोयना आहे. कोयना नदीवरचा जो पॉवर प्लॅन्ट आहे तर ते सांगितलं का तिथे 3 टर्बाईनचा आहे. एक 600 मेगावॅट, एक 320 मेगावॅट आणि 1000 मेगावॅट. ही कोयनाला टोटल जनरेशन तेवढे आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वैतरणा नदीवरती एक डॅम आहे. त्या डॅमवरती हायड्रो पॉवर स्टेशन आहे तर तिथे 60 मेगावॅट एवढं जनरेशन होतं. लक्षात राहू द्या. 1600 त्यानंतर 1920 म्हणजे टोटल 1920 मेगावॅट जनरेशन हे कुठे आहे? कोयनावरती. लक्षात राहू द्या किंवा लिहून घ्या. महाराष्ट्रामध्ये जी कोयना नदीवरती जे हायड्रो पॉवर स्टेशन आहे तर तिथे जवळपास 1920 मेगावॅट, 1920 मेगावॅट एवढं जनरेशन कोयनाला आहे. त्यानंतर वैतरणा जो पॉवर प्लॅन्ट आहे हायड्रो पॉवर प्लॅन्ट तिथे 60 मेगावॅट आहे, 60 मेगावॅट. त्यानंतर भाटघरमध्ये जो काही महाराष्ट्रामध्येच आहे भाटघर, तिथे जे काही एकच टर्बाईन आहे तिथलं टोटल जनरेशन आहे 16 मेगावॅट, 16 मेगावॅट. त्यानंतर तिलारी महाराष्ट्रामधलंच प्लेस आहे, तिथे जनरेशन आहे 66 मेगावॅट, 66 मेगावॅट. त्यानंतर इल्दारी म्हणून लोकेशन आहे महाराष्ट्रामध्येच आहे तर तिथे पण टोटल जनरेशन आहे 66 मेगावॅट. इल्दारीमध्ये 2 नंबर ऑफ युनिट्स आहे, 2 टर्बाईन आहे. 7.5चं एक टर्बाईन आहे तर टोटल 2 टर्बाईनचं टोटल जनरेशन होतं 22.5 मेगावॅट, 22.5 मेगावॅट टोटल जनरेशन आहे इल्दारी. लक्षात राहू द्या महाराष्ट्रामध्येच आहे. त्यानंतर वीर नदीवरती पॉवर प्लॅन्ट आहे हायड्रो पॉवर प्लॅन्ट तर तिथे 2 टर्बाईन आहे 4.5 मेगावॅटचे तर टोटल जनरेशन होतं 9 मेगावॅट. त्यानंतर पुढचं आहे महाराष्ट्रामध्येच राधानगरी. तर राधानगरी जे आहे तिथे 4 टर्बाईन आहे. लक्षात घ्या राधानगरी 4 टर्बाईन आहे 1.2 मेगावॅटची, 1.2 मेगावॅटची टोटल 4 टर्बाईन आहे. त्यामुळे टोटल जनरेशन आहे, टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 4.8 मेगावॅट. त्यानंतर पैठणला हायड्रो पॉवर प्लॅन्ट आहे, तिथे एकच टर्बाईन आहे, एक नंबर ऑफ युनिट आहे. त्यानंतर तिथे टोटल जनरेशन होतं 12 मेगावॅट. त्यानंतर वैतरणावरती एक टर्बाईन आहे 1.5 मेगावॅट, तिथे टोटल जनरेशन आहे. त्यानंतर पवना नदीवरती हायड्रो पॉवर प्लॅन्ट आहे, त्या ठिकाणी 10 मेगावॅट एवढं जनरेशन होतं. त्यानंतर पानशेत नदी पण तुम्ही ऐकलेली असेल, पवना ऐकलेली असेल. काही नावं तुमच्या ओळखीचे आहे, काही नावं तुम्ही आता पहिल्यांदाच ऐकत आहात. पण ते जे काही प्लांट आहे किंवा हे जे काही सांगतोय ते महाराष्ट्रामधलेच आहे सर्व. लक्षात घ्या. पवना नदीवरती 10 मेगावॅट एवढं जनरेशन होतं. त्यानंतर पानशेत नदी आहे, तिथे एक टर्बाईन आहे, एकच युनिट आहे, 8 मेगावॅट एवढं जनरेशन आहे. त्यानंतर कान्हेर महाराष्ट्रामधलंच लोकेशन आहे कान्हेर, तिथे 4 मेगावॅट एवढं जनरेशन होतं. त्यानंतर भास्ता तिथे 15 मेगावॅट एवढं जनरेशन होतं. त्यानंतर धूम तिथे 1 मेगावॅट आणि 1 मेगावॅट असे 2 टर्बाईन आहे. टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 2 मेगावॅट. त्यानंतर उजनी धरण तुम्ही ऐकलेलं असेल. ठीक आहे. तर उजनी हायड्रो पॉवर प्लॅन्टवरती 12 मेगावॅट एवढं जनरेशन होतं. त्यानंतर सूर्या म्हणून एक महाराष्ट्रामधलंच लोकेशन आहे, एकच टर्बाईन आहे, तिथे 6 मेगावॅट एवढं जनरेशन होतं. त्यानंतर दूधगंगा म्हणून आहे, दूधगंगा
हां, दूधगंगा जी नदी आहे तिथे 2 टर्बाईन आहे 12 मेगावॅट. टोटल जनरेशन आहे 24 मेगावॅट. ठीक आहे, हे झाले महाराष्ट्रामधले जे काही जेवढे हायड्रो पॉवर प्लॅन्ट आहे तर तेवढं तुम्हाला सगळं लिस्ट आउट केलं. पण कोयना लक्षात राहू द्या, कोयनामध्ये 1920 मेगावॅट एवढं जनरेशन आहे. तर कोयना जर तुम्हाला जर क्वेश्चन जर तसा MCQ टाईप जर आला की हायड्रो पॉवर प्लॅन्ट, द लार्ज हायड्रो पॉवर प्लॅन्ट इन्स्टॉल इन महाराष्ट्र, तर लक्षात राहू द्या कोयना हा सर्वात मोठा पॉवर प्लॅन्ट आहे महाराष्ट्रामधले. ॲटलिस्ट कोयनाचं जरी फक्त टोटल जनरेशन लक्षात राहू द्या 1920 एवढं मेगावॅट एवढं जनरेशन कोयन्याचं आहे. आणि त्यानंतर जर बघायला जर गेलं तर सर्वात जास्त जनरेशन कोयनानंतर तिलारीचं 66 मेगावॅट आहे तिलारी. ठीक आहे, हां, 1920 नंतर डायरेक्ट तिलारी आहे 66 मेगावॅट. तर दोन्ही पॉवर प्लॅन्ट एवढे वाटलंच नोटबुकवर हवं तर लिहून घ्या. पहिलं आहे 1920 मेगावॅट आणि दुसरं आहे तिलारी 66 मेगावॅट. ठीक आहे, आणि तेवढं राहू दे लक्षात घ्या 66 आणि 1920. आणि एक अजून आहे भीरा म्हणून, एक भीरा नदीवरती आहे, तो 80 मेगावॅट आहे. तो पण नोट डाऊन करून घ्यावं. तर भीरा नदीवरती आहे, 2 टर्बाईन आहेत 44 मेगावॅटचे, 80 मेगावॅट. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आता हे झाले महाराष्ट्रामध्ये. काही अदर स्टेटमध्ये आहे, महाराष्ट्र सोडून काही अदर स्टेटमध्ये जे जनरेशन आहे. तर काही आता ही सर्व नावं महाराष्ट्रामधली जशी काही नावं आपल्या ओळखीची होते तशी हे नावं सर्व अनोळखी असणारे. पण एकदा फक्त लक्षात राहू द्या की आपला जसं महाराष्ट्रामध्ये कोयना सर्वात मोठा आहे ना, तसं बाकीच्या स्टेटमध्ये कुठे कुठे हायड्रो पॉवर प्लॅन्ट आहे. जेवढे लक्षात राहतील तेवढे राहू द्या, अदरवाईज फक्त ऐकून घ्या. ठीक आहे, आंध्र प्रदेशमध्ये एक पॉवर प्लॅन्ट आहे मत्सुंगमध्ये, तर तो 114 मेगावॅटचा आहे, 114 मेगावॅट. त्यानंतर उप्पर सिलेरूमध्ये आंध्र प्रदेशमध्येच आहे, 120 मेगावॅट आहे. त्यानंतर लोअर सिलेरूमध्ये अप्पर सिलेरू आणि लोअर सिलेरू अशा ही नदीच असेल, त्या नदीवरती 2 प्लॅन्ट आहे अप्पर आणि लोअर. तर पहिलं सांगितलं 120 मेगावॅट आणि दुसरं जो आहे लोअरला तर तिथे 600 मेगावॅट आहे. किती? 600. नंतर आंध्र प्रदेशमध्येच श्री साईलम म्हणून एक प्लेस आहे, तिथे हायड्रो पॉवर प्लॅन्ट आहे. तिथे टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी आहे 1210 मेगावॅट एवढी टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी आहे. त्यानंतर आसाममध्ये उमिम असं एक स्टेज 1 म्हणून एक प्लेस आहे, तर तिथे 54 मेगावॅट एवढं जनरेशन आहे. त्यानंतर बिहारमध्ये सुपर कर्नाटकला म्हणून एक प्लेस आहे, तिथे 130 मेगावॅट एवढं जनरेशन आहे. जम्मू काश्मीरमध्ये उज असा एक प्रोजेक्ट आहे, तर तिथे 117 मेगावॅट आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दुसरा एक प्रोजेक्ट आहे चेन्नई हायडल प्रोजेक्ट, तिथे टोटल जनरेशन आहे 23.3 मेगावॅट. त्यानंतर पुढचं जम्मू काश्मीरमध्येच आहे लोअर जेलम म्हणून, तिथे 112 मेगावॅट आहे. त्यानंतर पुढचं आहे केरला सबगिरी म्हणून प्लेस आहे, तिथे 300 मेगावॅट एवढं जनरेशन होत आहे. त्यानंतर केरलामध्ये इडुक्की म्हणून प्लेस आहे, तिथे 39 मेगावॅट एवढं जनरेशन होत आहे. केरळमध्ये कुट्टाई म्हणून दुसरं प्लेस आहे, तिथे 75 मेगावॅट आहे. ठीक आहे, त्यानंतर चेन्नईमध्ये आहे, म्हैसूरमध्ये आहे. तर मी जी काही लार्जेस्ट पॉवर प्लॅन्ट आहे चेन्नईमध्ये कुंदा, तिथे 535 मेगावॅट एवढं जनरेशन होतं. त्यानंतर पंजाबमध्ये एक आहे भाकरा नांगल. आता हा प्रोजेक्ट तुम्ही ऐकलेला असेल, पंजाबमध्ये भाकरा नांगल, तर इथे जवळपास 1084 मेगावॅट एवढं जनरेशन आहे. भाकरा नांगल ही नदी आहे, लिहून घ्यावं. पंजाब भाकरा नांगल, पंजाबमध्ये हा प्लेस आहे. भाकरा नांगल नदीवरती रिव्हरवरती इथे हायड्रो पॉवर प्लॅन्ट इन्स्टॉल केलेला आहे, ज्याचं टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी आहे 1084 मेगावॅट. 1084 मेगावॅट. त्यानंतर राजस्थानमध्ये जवाहर सागर म्हणून आहे, तिथे 99 मेगावॅट आहे. उत्तर प्रदेशमध्ये रियाना आहे, तिथे 300 मेगावॅट आहे. ठीक आहे, आता एवढे नावं तुमच्या लक्षात राहणं पॉसिबल नाही आहे. ॲटलिस्ट महाराष्ट्रामधले जे काही जेवढे पॉवर प्लॅन्ट आहे तेवढे तरी टॉप 5 पॉवर प्लॅन्ट तरी लक्षात राहू द्या. हवं तर लिस्ट आउट करून घ्या. ठीक आहे, तर लिस्ट आउट केल्यानंतर पहिले 5 जे आहे तर तेवढे लक्षात राहू द्या. सगळं आता पूर्ण स्टेटमधले एवढे काही पॉवर प्लॅन्ट तुमच्या लक्षात राहणं पॉसिबल नाही आहे.
आता जेवढे फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत तर तेवढे राहू द्या. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अजून काही छोटे पॉवर प्लांट आहे, स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट, तेवढे वाचतो फक्त. कान्हेर प्रोजेक्ट आहे सातारामध्ये, तिथे फक्त 1.2 मेगावॅट एवढं जनरेशन होतं. त्यानंतर कासरी प्रोजेक्ट आहे कोल्हापूरमध्ये, तिथे 2.5 मेगावॅट होतं. त्यानंतर काडवी प्रोजेक्ट आहे कोल्हापूरमध्ये, तिथे 1.5 मेगावॅट जनरेशन होतं. कुंभोज प्रोजेक्ट आहे कोल्हापूरमध्ये, तिथे 2.5 मेगावॅट एवढं जनरेशन होतं. आणि पाडगाव प्रोजेक्ट आहे कोल्हापूरमध्येच, तिथे 2.5 मेगावॅट आहे. नाशिकमध्ये कारवा प्रोजेक्ट आहे. आता हा कारवा नाशिकमध्ये आहे, ठीक आहे. नाव आपण तरी पहिल्यांदाच ऐकतोय, ठीक आहे. कारवा प्रोजेक्ट आहे 0.5 मेगावॅट. आणि मुक्काणे प्रोजेक्ट आहे नाशिकमध्येच आहे 1 मेगावॅट. तर एवढे हे महाराष्ट्रामधले काही स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट्स आहेत. ते पण जेवढे लक्षात लागतील तेवढे राहू दे, ठीक आहे. मी फक्त काही आता जे काही महाराष्ट्रामधले टॉप 5 जे पॉवर प्लांट आहे ना तेवढे नावं सांगतो, त्यांचे प्लेस सांगतो आणि त्यांचं टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी सांगतो, तेवढी फक्त लिहून घ्या. महाराष्ट्र टोटल इन्स्टॉल पॉवर प्लांटची 1920 मेगावॅट, 1920 मेगावॅट एवढी टोटल जनरेटिंग कॅपॅसिटी आहे कोयना पॉवर प्लांटची. जे हायड्रो पॉवर प्लांट आहे त्याची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी लिहा 0 मेगावॅट. मधलंच आहे तिलारी, TILLARI, तिलारी. इथे टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 66 मेगावॅट, 66 मेगावॅट. हे पहिले 3 सर्वात जास्त इन्स्टॉल कॅपॅसिटी असलेले पॉवर प्लांट आहे महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये इल्दारी म्हणून आहे, ERI इल्दारी. तिथे टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 22.5 मेगावॅट, 2.5 मेगावॅट, ठीक आहे. त्यानंतर दूधगंगा आहे दूधगंगा महाराष्ट्रामध्ये, ती टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 24 मेगावॅट, 24 मेगावॅट. नोट डाऊन करून घ्या. पहिले जे सर्वात जास्त इन्स्टॉल कॅपॅसिटी वाले महाराष्ट्रामध्ये जे पहिले 5 पॉवर प्लांट आहे ना ते सांगते मी. ॲटलिस्ट सर्वांनी पण एवढे पहिले 5 तरी लक्षात राहू दे. 24 मेगावॅट झालं का दूधगंगा. ठीक आहे, एवढे सांगितले आता नोट डाऊन करून दिले, थोडे लक्षात राहू.